महाराजांविषयी चुकीचं बोलणारा ब्राह्मण असतो असं दाखवताय का? हिंदू महासभेच्या आनंद दवे यांचा आमदार संजय गायकवाडांना सवाल पाहायला मिळतोय। गायकवाड यांनी 4 वेळेस एकेरी नाव घेऊन उल्लेख केलेला आहे। आपण काय बोलतोय याचं भान असलं पाहिजे अशा शब्दात दवे यांनी गायकवाडांना सुनावलंय। आम्ही नेहमी असं म्हणतो की खऱ्या अर्थानं महाराजांचं नाव घेऊन राजकारणारी लोकच महाराजांचा कळत नकळत अपमान करतायत। त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संजय गायकवाडांचं आताचं संभाषण। काही खरं गरज नव्हती। शिवाजी कोण होता या पुस्तकाचा त्यांनी 4 वेळा उल्लेख केला। अरुद्वैती भाषा त्यांच्याकडनं सुद्धा आली, काही गरज नव्हती। आणि ते सगळं करत असताना जी भाषा वापरली गेली, जी मीडियाला कट करावी लागली 4 वेळा, आपण काय बोलतोय, कोणाविषयी बोलताना आपण कोणते शब्द वापरतो कळलं पाहिजे लोकांना। बरं, बोलत असताना तू काय बामण आहे का तू ब्राह्मण आहे का असा कधी शब्द वापरला, आम्हाला कळलंच नाही की कारण काय। तुम्ही असं दाखवताय की महाराजांविषयी काहीतरी चुकीचं किंवा अपशब्द घडला तर त्याला ब्राह्मण माणूस हा लेखक किंवा त्याचा प्रकाशक असतो। काय मानसिकता आहे तुमची हो? तर मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेमध्ये अखेर मराठीचा समावेश करण्यात आला। मराठीचा समावेश करून नवीन अधिसूचना देखील जारी करण्यात आली। मध्य रेल्वेनं 16 मार्चच्या अधिसूचनेमध्ये परीक्षेसाठी भाषेचं माध्यम म्हणून मराठीला हद्दपार केलं होतं। नवीन अधिसूचनेमध्ये मराठीचा समावेश करून नव्यानं अधिसूचना काढलेली आहे। तर आज मला रेल्वे प्रशासनाला सांगायचं की आमचं मरेपर्यंत महाराष्ट्रावर लक्ष असणार। हे सतत चाचपडून बघू नका, ह्याच्यापुढे मराठीतच झालं पाहिजे। आमचं ह्या वेळेला फक्त पत्र आलेलं, नाही तर तुमच्या परीक्षा वगैरे कुठे होतात हे आम्हाला सगळं माहिती आहे, कशा बंद करायचं ते पण माहिती आहे। याची गरजच नव्हती। आणि ह्याचं सर्वप्रथम मी श्रेय महाराष्ट्र सैनिकांना देईन, लोकांना देईन आणि तुम्हाला पण देईन, कारण तुम्ही ज्या प्रकारे हा विषय उचलून धरला त्याच्यामुळे रेल्वे प्रशासनाचं पण अभिनंदन, पण तुमचं पण अभिनंदन। विशाल पाटलांना खासदारकीचे तिकीट मिळणार नव्हतं हे जयंत पाटील आणि विश्वजित कदमांना माहीत होतं। आमदार गोपीचंद पडळकर यांचं हे वक्तव्य आहे, तर दोघांनीही ते ठरवून केलं होतं असाही गौप्यस्फोट पडळकरांनी केला। बघून आता घोडं मैदान लांब नाही। विश्वजितची तर इच्छा आहे का विशाल खासदार व्हावा? विश्वजित, मी कधी बोलत नव्हतो विश्वजितला स्वतःच इमेज डेव्हलप करायची होती राज्यामध्ये। मी काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता तिकीट मागतोय त्याच्या मागे कसा खंबीर उभा राहतोय असा तो इव्हेंट होता। तुम्हाला आठवतंय का? बघा, विशालला तिकीट मिळाली पाहिजे। विशाल, त्यांना माहित होतं याची तिकीट गेम आहे, कारण ते तिकीट तिकडं विकलंय दुसऱ्याला, हे यांना माहित होतं सगळ्यांना। या दोघांनी ठरवून केलं होतं, विश्वजित आणि जयंत पाटलांनी। अनुभव नसलेल्या नेतृत्वाला पक्ष चालवण्याचं गांभीर्य नसतं असं राजेंद्र पवार यांनी म्हटलं। अजित पवारांमध्ये पक्ष सक्षमपणे चालवण्याची ताकद होती असं राजेंद्र पवार यांनी म्हटलं। रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांची राष्ट्रवादी पक्षावर ही प्रतिक्रिया पाहिला। मला असं वाटतं की राष्ट्रवादी पक्ष जो होता अजितदादांकडे, तो अजितदादांसारखं एक कर्तृत्ववान नेतृत्व होतं। पवार साहेबांसारखं सुद्धा दुसऱ्या बाजूला नेतृत्व होतं। आणि शेवट हे चालवायचं कसं, काय कसं करायचं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी किंवा अडीअडचणी किंवा लोकांना म्हणजे पक्ष चालवताना जो काही प्रॉब्लेम येतो तो सगळा या मंडळींना माहीत होता, कारण ह्यांना अनुभव आहे। अनुभव नसलेल्या माणसांना मला असं वाटतं की तेवढे सिरियसनेस नसतो किंवा त्याला कल्पना नसते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी उजनी धरणातील पाणी साठ्यावरून आता चांगलेच आक्रमकते झालेले आहे। पाऊ ठेकेदारांकडून पैसे घेत भीमा नदी कोरडी ठेवून शेतकऱ्यांची पिकं वाळवायचं धोरण दिसत आहे अशी टीका शेट्टींनी केली आहे। त्यामुळे 2 दिवसात भीमा नदीत पाणी सोडा, अन्यथा 28 एप्रिलला उजनी धरणामध्ये सोलापुरातील शेतकरी जलसमाधी घेतील असा इशारा राजू शेट्टींनी दिला। उजनीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50 टीएमसी पाण्याचा साठा असताना सुद्धा 80 टीएमसी सध्या पाण्याचा साठा असताना भीमा मात्र कोरडी ठणठणीत पडलेली आहे। ती काय पूजा करायला पाणी आणले काय, ठेवलंय काय? वाळू ठेकेदारांच्याकडून पैसे घेऊन, लाच घेऊन जर शेतकऱ्यांची पिकं हे वाळवणार असतील तर 2 दिवसाच्या आत या भीमा नदीच्या काठावरच्या दोली काठाच्या गावातले शेतकरी 28 तारखेला म्हणजे सोमवारी उजनी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन करतील। संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा कोठडी देण्यात आली। अनिशच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता।
भोंदू राजेंद्र गडगे दत्तधाम सरकार नावानं दरबार चालवून मंत्रतंत्रानं दुधर आजार बरे करण्याचा दावा करत होता.